घरी केळी जास्त शिल्लक राहिलेली असतील, छान पिकलेली असतील, तर असा मस्त मऊ आणि स्पॉन्जी केक नक्की करून पहा. सोप्या पद्धतीने कढईमध्ये हा केक कसा बनवायचा पाहूयात. तर त्यासाठी 4 छान पिकलेली केळी घेतलेली आहेत. याची साल काढून घेतली. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाऊण कप साखर घेतलेली आहे. यामध्येच केळ्याचे काप करून घेतले. पाव कप उकळून थंड झालेलं दूध घेतलं आणि या सगळ्याची पेस्ट करून घेतली. आता यामध्ये अर्धा कप तेल किंवा वितळवून घेतलेलं तूप घालायचं. थोडं व्हॅनिला इसेन्स घेऊन 2 वेळा मिक्सरला फिरवून घेतलं. एका बाउलमध्ये टुटी फ्रुटी घेऊन थोडासा मैदा घेऊन व्यवस्थित कोट करून घेतलं. आता 1.5 कप मैदा, 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आणि थोडंसं मीठ सगळं चाळून घेतलं. यामध्ये करून घेतलेलं बॅटर थोडं थोडं ऍड करायचं आणि फेटून घ्यायचं. मैद्यामध्ये कोट करून घेतलेली टुटी फ्रुटी सुद्धा यामध्ये घेतली आणि छान सगळं मिक्स करून घेतलं. कढई प्रीहीट करून ठेवलेली आहे. ट्रेमध्ये हे बॅटर काढून घेतलं. छान टॅप करून घेतलं. 20 ते 25 मिनिटे मंद आचेवरच कढईमध्ये बेक करून घ्यायचं. आता आपल्या मराठमोळ्या सणांची सुरुवात तर झालेलीच आहे. गौरी गणपती उत्सवामध्ये गौराईचे दागिने आपल्याकडे उपलब्ध आहेत. महालक्ष्मी पूजनासाठी गौराईचे आकर्षक दागिने आपल्याकडे मिळणार आहेत. यामध्ये कोल्हापुरी साज, चिंचपेटी, तन्मणी, बोरमाळ, नथ, कंबरपट्टा आणि बरंच काही आहे. ऑर्डरसाठी स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे आणि यासाठी शिपिंग सुद्धा फ्री आहे. तर 25 ते 30 मिनिटानंतर याचं झाकण काढलं आणि हे पहा मस्त हा केक बेक झालेला आहे. बॅटर जास्त वेळ फेटायची गरज नाही, ब्लेंडर वापरायची गरज नाही. मिक्सरचा वापर करून अर्ध्या ते पाऊण तासातच हा केक बनणार आहे. आणि केळी व्यवस्थित पिकलेली असल्यामुळे खूप गोड असतात, त्यामुळे साखरेचं प्रमाण सुद्धा कमी वापरू शकता. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हा केक देऊ शकता. हवं तर मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरून सुद्धा हा केक छान बनेल. आणखी पौष्टिक बनण्यासाठी टुटी फ्रुटी ऐवजी ड्रायफ्रूटचे काप सुद्धा घेऊ शकता. तर आता घरी खूप पिकलेली केळी शिल्लक राहिलेली असतील तर फेकून न देता अतिशय सोप्या पद्धतीने कढईमध्ये हा केक नक्की बनवून पहा. केळीचा फ्लेवर असल्यामुळे चवीला सुद्धा अप्रतिम बनतो. रेसिपी नक्की ट्राय करा.